हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी काय बनवणार आहे तुम्हाला लवकर कळेल. 26 जानेवारी येऊन राहिलेली आहे. काहीतरी घरच्या घरी स्वीट डिश बनवायला हवी, हो की नाही. त्यामुळे आपण घेतलेला आहे इथे 1 पाव असं खोबरा किस. तुमच्याकडे जर तेल असेल किंवा तूप असेल, तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही त्याच्यामध्ये तेल किंवा तुपामध्ये खोबरा किसला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं साखर ॲड करायची आहे, जेणेकरून गोड स्वीट तिथं पण आलेला पाहिजे. ओके. आणि त्यानंतर घ्यायची आहे विलायची तुम्हाला 2 ते 3 असं घ्यायचं आहे. आपल्याला बाहेरच्या टर्फलचं काही काम नाही आहे, आपलं आहे आतमधल्या दाण्यांचं काम. ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि खलामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपला गॅस सुरूच असते, तिथे आपल्याला हे जे खोबरा केस आहेत ते आपल्याला फिरवत ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला तिथे ॲड करायचं आहे दूध. कारण की कलर चेंज होऊन जातो छानपैकी. मग कलर चेंज झालं की म्हणजे चांगलं आपलं भाजून घेतलेलं आहे असं समजून जायचं आणि दूध ॲड करायचं. दूध ॲड केल्यावर जे खोबरा किस आहे आणि दूध आहे त्यांना एकत्र एकजीव असं मिश्रण करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर गॅस बंद करून घ्या. आता आपल्या तळ हाताला तेल लावून घ्या आणि जे आपण बनवलेलं आहे ओके खोबरा किस दुधामध्ये टाकून घातलेलं ते असं गोल गोल आकार देऊन करायचं आहे. बाहेरून छान खोबरा किसची कोट लावायची आणि मी आणि माझ्या भावाने आम्ही दोघांनी मिळून एवढे असे खोबरा किसचे लाडू केलेले आहेत तयार. तर हे आम्ही दोघांनी मिळून केलेले आहेत, याची श्रेय आम्हा दोघांनाही जातं. तर तुम्ही पण हे झटपट असं स्वीट डिश तयार करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा.